हॅलो, हाय, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. माझ्या नंदिनीज किचन कट्टा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मी आज माझ्या आवाजामध्ये पहिला व्हिडिओ अपलोड करते आहे. याच्या अगोदरसुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण तो खूप वर्षापूर्वी होता. आणि आता ह्या 2026मध्ये असं जाणवलं की नाही, आपल्यामध्ये असलेले कलागुण नक्कीच लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपल्या मनातील भावना हे लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी हा एक प्रयत्न नवीन वर्षी मी चालू केलेला आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची खूप खूप गरज आहे. चला, आज बनवूया काहीतरी वेगळं. वेगळं नाही आहे, पण खूपच पौष्टिक आणि टेस्टी असं केळीचे वेफर्स. माझ्या सासरी घरासमोर केळीचं खूप मोठं झाड होतं. पण घरासमोर रस्ता जात असल्यामुळे ते केळीचं झाड तुटलं. तुटलं म्हणजे तोडून टाकलं आणि त्या झाडाला खूप मोठे केळीचे घड होते. एवढे मोठे घडं फेकून तर देता येत नव्हते ना. मग त्यापासून काहीतरी करावं लागेल. काही अर्ध्या केळी आम्ही वाटून टाकल्या, थोड्या पिकल्या आणि काही कच्च्या केळी अशाच घरामध्ये होत्या. त्याचं काय करावं हा विचार डोक्यामध्ये होता. मग विचार केला, चला आज आपण केळीचे वेफर्सच बनवूया. केळीचे वेफर्स खूप सोपे आहेत, करायलासुद्धा खूप सोपे आणि खायलासुद्धा खूप छान. तर सर्वप्रथम ते केळी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतल्यात आणि त्यानंतर त्याचं देठ आणि त्याची खालची बाजू कट करून घेऊन त्याचे केळीचं प्रत्येक साल चाकूने कापून घ्यायचं. कच्च्या केळीला चीक असतो, त्यामुळे चाकूला तो चिटकतो किंवा हाताला पण चिटकतो. त्यामुळे चाकूला थोडंसं आपलं गोडं तेल लावायचं आणि त्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे, म्हणजे ते इझिली निघून जातात. एक एक केळीचे साल प्रत्येक मी काढून घेत होते. त्यासाठी मेहनत खूप होती, कारण चाकू सटकत होता हातामधून आणि मला कळत नव्हतं की नाही का व्यवस्थित होतील का नाही, कारण पहिलाच प्रयत्न होता. पण झालं. मी अशा प्रकारे सगळ्या केळीचे सालं काढून घेतले. त्यानंतर आपली वेफर्सची खिसणी असते त्याने पातळ असे केळीचे काप करून घेतले. जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको. थोडे मीडियम स्लायसेसचे स्लाईस असे गोल गोल स्लाईस चकत्या काढून घेतल्यात मी केळीच्या. प्रत्येक केळी म्हणजे साधारणतः 7 ते 8 केळ्या होत्या त्यांचे एकदम पातळ काप करून घेतलेले आहेत मी. थोड्या वेळ बाजूला ठेवायचे. नंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं. तेल थोडं गरम झालं की जे काप केले होते मी ते आपण तेलामध्ये सोडून द्यायचे. तेल गरम झालं होतं आणि मी केळीचे काप त्याच्यामध्ये सोडले. मनामध्ये भीती होती की व्यवस्थित होतील का नाही, कारण पहिला प्रयत्न होता बट झाले छान. थोडेसे 50% चिप्स तळले की मग एका काचेच्या बाउलमध्ये मी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक पेस्ट केली आहे. तेल चिप्स 50% झाल्यानंतर जी मी पाण्याची पेस्ट केली होती हळद आणि मिठाची, ती तेलामध्ये थोडं थोडं सोडून द्यायची. एक एक चमचा करून त्या तेलामध्ये ती पेस्ट सोडायची आहे. तेल उडत बिलकुल नाही, घाबरायची तर बिलकुल गरज नाही. एकदम स्लाइटली सोडून द्यायचं. ते जे मीठ आणि हळद आहे ते केळी कच्ची शोषून घेते. त्याच्यामुळे त्या केळीच्या चिप्सला मिठाचा चांगली अशी टेस्ट येते. त्यानंतर गॅस थोडीशी फ्लेम फास्ट करायची आणि चिप्स तळून घ्यायचे चांगले. आपले केळीचे चिप्स बघा किती छान कुरकुरीत तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की घरी प्रयत्न करून बघा. खूप छान असे केळीचे चिप्स. धन्यवाद.